टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम अर्थात वडकी प्रीमियर लीग मैदानावरती संपन्न होते। पहिलीच मॅच अगदी आपण पाहणार आहोत। सामना क्रमांक पहिला तळेवाडी योद्धाच विरोधामध्ये पवारबाळा सुपर किंग। लेट्स प्ले। ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे। पवारबाळा सुपर किंग प्रथमतः फलंदाजी करेल तर गोलंदाजीच्या माध्यमातून तळेवाडी योद्धाच। सलामीची जोडी आकाश आणि ऋषी। तर षटक क्रमांक पहिला अक्षय गायकवाड गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत। पहिला चेंडू इथे कमालीचा येतोय। पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धावी त्यांना पाहायला मिळेल। अक्षय गायकवाड, आकाश आणि ऋषी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल कारण प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी तितकाच महत्त्वपूर्ण असलेला पाहायला मिळतोय। WPLचा थरार, क्रिकेटचा कुंभमेळा या मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळतोय। हा चेंडू समोरच्या दिशेने, आक्रमकता फार मोठी, चेंडू सरळ जातोय आकाशच्या बॅट मधून। हवाई सफर, बिग ब्लास्ट षटकार। प्रेक्षकाचं नाव सांगा। धावफलकावरती अगदी आपण पाहूया 6 धाव संख्येने संघाचं खातं उघडलंय। हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे। क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू पर्यंत पोहोचतील। सिंगल डबलचं समीकरण इथे डायरेक्ट हिट आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय। आज जो प्रेक्षक कॅच घेईल त्याचं पारितोषिक गणेशजी मोडक। अगदी आधुनिकता टेनिस क्रिकेटमध्ये येताना पाहायला मिळाली आणि तदनंतर खरं तर भारतीयांच्या नसानसामध्ये भिनलेला खेळ म्हणून ज्या खेळाकडे पाहिलं जातं अर्थात क्रिकेटचा रणसंग्राम या मैदानावरती संपन्न होतोय। आधुनिकता नक्कीच आली आहे। सोन्याचे दिवस टेनिस क्रिकेटला देखील अलीकडच्या काळामध्ये येताना पाहायला मिळत आहेत। अनेक खेळाडू व्यावसायिक क्रिकेट देखील खेळताना पाहायला मिळत आहेत आणि तदनंतर मात्र टेनिस क्रिकेट देखील एका वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल। इथे अगदी आपण पाहतोय सर्व संघ बलाढ्य ताकदीचे आहेत आणि एकमेकांच्या विरोधामध्ये वडकी प्रीमियर लीग संपन्न होते। एक मानाची स्पर्धा, इथे प्रत्येक संघासाठी अगदी विजय मिळवणं तितकाच महत्त्वपूर्ण आहे। पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय। ऋषीला इथे परतावं लागेल। जबरदस्त हिट पाहायला मिळाला आणि तदनंतर अगदी ऋषीला इथे परतावं लागतंय। एक रन शॉट असेल, अर्थात एकही धाव नाहीये। चेंडू डॉट आणि विकेट। ऋषी बाद होत आहेत तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश नक्कीच येताना पाहायला मिळतील। पहिलीच मॅच या खेळाडूने अक्षरशः गाजवली होती। पहिला सामना या खेळाडूने नक्कीच डोक्यावरती घेतला होता आणि क्रिकेट रसिकांची मनं जिंकली होती। याही मॅचमध्ये तशा प्रकारचं कामकाज करावं लागेल। क्रिकेटची लढाई, क्रिकेटचं युद्ध आपण पाहतोय मैदानावरती सजलंय। अक्षय पुन्हा एकदा सज्ज आहेत तर स्ट्राईकला आकाश। हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळून काढला। क्षेत्ररक्षक अगदी पाहूया चेंडूच्या पाठमोर धावतायत। शर्यत तर लागली, चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळपास अडवला जाईल। तोपर्यंत इथं देखील सिंगल डबलचं समीकरण, 2 धावा येतील। 2 धाव संख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते। राशिद मोहम्मद या प्रेक्षकाने कॅच घेतलाय, त्याला 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात आले। 8 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये। हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया
हलक्याशा हाताने खेळून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे. फेकी अचूक, तोपर्यंत एकच धाव. एका धावेने धावफलक 9 धावा आहेत. 9-9-9. वडकीकरांचं किती गुण गाऊ, कारण जबरदस्त आयोजन याही स्पर्धेचं या वर्षी देखील होताना पाहायला मिळतं. इथे आक्रमण झालंय, परफेक्ट गॅप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. शिवशंभोचा छावा, मिळाल्या 6 धावा. षटकार. 5 मिनिटात लकी ड्रॉ साठी नोंद चालू होणार आहे. तर प्रेक्षक राजाला विनंती आहे, 5 मिनिटानंतर आपण कॉमेंट्री बॉक्सच्या स्टेज समोर यायचंय आणि जो प्रेक्षक राजा लाईन मध्ये राहून नोंद करेल त्याचीच नोंद घेतली जाईल. इथे येऊन कोणी पण साईटला उभे राहून नोंद करायची नाहीये. जो लाईन मध्ये उभे राहून नोंद करेल त्याच प्रेक्षक राजाची नोंद केली जाणार आहे. धावफलकावरती अगदी आपण नजर टाकूया. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. पॉवर प्लेचं षटक पूर्णपणे संपलं गेलंय. 1 बाद 15 धावा आहेत. तर षटक क्रमांक 2, गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज प्रणव गायकवाड. कशा प्रकारचं कामकाज प्रणव करेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. खरं तर वडील आणि मुलगा एकाच संघामध्ये खेळत आहेत. आता मुलाला कामगिरी बाजवायची आहे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हा चेंडू फॉलो थ्रू मध्ये उंच हवेत जातोय. इथे झेल अगदी टिपला जाईल. फॉलो थ्रू मध्ये कॉटन बोर्डची विकेट मैदानाच्या आतमध्ये सापडली जाईल आणि आकाशला परतावं लागेल. फलंदाज होतोय बाद. प्लेअरसाठी रिव्ह्यू आहे, तर प्लेअरला लक्षात ठेवा, एक रिव्ह्यू दोन्ही संघांना दिलेला आहे आणि 15 सेकंदामध्ये तो रिव्ह्यू घेतला. इथे थर्ड अंपायर म्हणून जे आम्ही बसलोय, ज्यावेळेस कॅच घेतला जाईल त्याच्यानंतर 15 सेकंदाचा कालावधी आम्ही इथे चेक केला जाईल. त्यामुळे खेळाडूला लक्षात ठेवा, 15 सेकंदाच्या आत रिव्ह्यू घ्यायचा आहे. सॉफ्ट डिसिजन काय आहे पंच? रिव्ह्यू नो बॉलचा आहे ना? भीमर चेंडू आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जाईल. विकेट आहे, स्टेप आउट केलं आहे बॅट्समनने. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस हाईटचा नो बॉल असेल, जर मैदानावरच्या रेषेवरती खेळाडूचा पाय असेल आणि त्यावेळेसच ती हाईट चेक केली जाईल. पण जर त्याने रेषेच्या पुढे येऊन जर बॉल मारला तर ती कुठली हाईट चेक केली जाणार नाही. हे सगळ्या प्लेयरनी लक्षात ठेवा. आणि प्रत्येक प्लेयरला विनंती आहे, रिव्ह्यूचा टायमिंग हा फक्त 15 सेकंदाचा राहील. अजून एक धक्का नक्कीच आखाच्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. यश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. एक चेंडू खेळला, एक षटकार त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालाय आणि बॅटिंग टीमचा आता रिव्ह्यू देखील संपलाय. आता कोणतीही संधी तुम्हाला रिव्ह्यू घेण्यासाठी नसेल याची देखील नोंद घ्या. हा चेंडू पुन्हा एकदा आडवा बॅटने नक्कीच खेळून काढला. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडूवरती येताना पाहायला मिळतील. चेंडू फील्ड केलाय, फेकही होईल. तोपर्यंत अगदी आपण पाहूया धावांसाठी धाव 2 धावा इथं देखील येत आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे जात आहे. हा चेंडू पुन्हा एकदा अगदी आपण पाहूया अलॉंग दी कार्पेट, त्याच दिशेने चेंडू खेळून काढलाय. तोच चान्स नक्कीच पाहायला मिळाला आणि इथं देखील अगदी आपण पाहूया 2 धावा इथं देखील येत आहेत.
19 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अगदी 10 दिवस सर्वांना उत्सुकता आहे. जगात भारी 19 फेब्रुवारी, ज्या राजाने हिंदवी स्वराज्य नक्कीच निर्माण केलं, ज्या राजाचं एकही मंदिर उभ्या देशामध्ये नक्कीच पाहायला मिळणार नाही, परंतु प्रत्येकाच्या हृदयात ज्या देवाचं घर आहे त्या देवाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. तळेवाडी योद्धा संघ आपण पाहतोय, वडील आणि मुलगा एकाच संघामध्ये खेळत आहेत आणि फार मोठी नक्कीच जबाबदारी संघाची त्यांच्या खांद्यावरती देखील आहे. अगदी ओपनिंग बॅटर म्हणून देखील आपण त्यांना पाहिले. गोलंदाजीच्या माध्यमातून प्रणव आता गोलंदाजी करतायत. हा चेंडू एस्ट्यांच्या पाठीमागून वध करण्याचा प्रयत्न, इथे देखील तिसऱ्या पंचांकडे निर्णय. मयूर मोडक लकी ड्रॉची नोंद चालू करून घ्यायची. ज्या कोणत्या प्रेक्षकाला लकी ड्रॉसाठी नोंद करायची असेल त्यांनी इथे पाण्याच्या टेबलपाशी लाईननी उभं राहायचं आहे आणि आपली नोंद करून घ्यायची आहे. लहान मुलांनी इकडे थांबा, मागे थांबा. हा बोला की. लकी ड्रॉसाठी फक्त 35 मिनिटाचा टायमिंग राहिलेला आहे. ज्या कोणत्या प्रेक्षकाला आपली चिठ्ठी टाकायची असेल, आपलं नाव द्यायचं असेल, त्यांनी पाण्याची तिथं येऊन आपलं नाव नोंदणी करायची. सौरभला देखील इथे परतावं लागेल आणि धक्का क्रमांक अगदी आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकाचा सौरभच्या रूपाने बसलेला पाहायला मिळेल. अडचणी फार मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अडचणींचा सामना पवारमाळा संघाला देखील करावा लागेल. पवारमाळा सुपर किंग एका अनिल बाजूने आहेत. काकांना विनंती आहे, चालू मॅच मध्ये फक्त आपण लाईव्ह प्रेक्षेपण करतोय, त्यामुळे थोडं सहकार्य करा. बेचाळीस नियमांचा असणारा खेळ म्हणजे क्रिकेट, परंतु हा पिच क्रिकेटला अनेक नियम आले आणि तदनंतर अगदी आपण पाहूया ही स्पर्धा इथे जबरदस्त रीतीने नक्कीच संपन्न होते. इथं देखील सिंगल घेतले, दुसऱ्या धावेसाठी प्रयास, अगदी 2 धावा प्लस इथे डिक्लेअर स्वरूपात एक, अर्थात 3 धावा येतील. एक धावेचं महत्व असेल. बुनबुनचे बांधताय सागर, एक धाव महत्वाची आहे आणि त्यासाठी त्या रोखण्यासाठी एका बाजूने प्रयत्न करायचा आहे आणि त्या बनवण्यासाठी दुसऱ्या बाजूने प्रयत्न करायचा आहे. धावफलकावरती 19 धावा 3 गाड्यांच्या, माफ करा 22 धावा धावफलकावरती आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूवरती येत आहेत. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत इथं देखील 2 धावा यशस्वी येतील. धावफलक 2च्या मदतीने 24 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. उर्वरित 12 चेंडू आणि धावा किती, प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. पहिलीच मॅच रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये. टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम अगदी आपण पाहतोय वडकी प्रीमियर लीग.
अनेक दातृत्व दात्यांनी केलेलं दातृत्व. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया वाऱ्याच्या वेगात चेंडू पर्यंत पोहोचतील. इथे देखील 2 धावा. धावफलक 2 धावत संख्येच्या मदतीने पुढे सरसावतोय. सूरज गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. हा चेंडू इथे आक्रमण. यशच्या बॅट मधून चेंडू हवाई सफर. बंगाली रसगुल्ला. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 32 धावा आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे त्या बॅनरच्या मागे थांबायचंय. फक्त खेळाडू आतमध्ये राहतील. प्रेक्षकांनी सर्व बाहेर थांबायचे कॅच साठी. 32 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. सूरज गोलंदाजीच्या माध्यमातून. सूरज म्हणलं की सूर्य, सूरज म्हणलं की रवी. इथे देखील आक्रमण. दुसऱ्या बाजूने यश देखील करतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. लागोपाठचा दुसरा आहे. यश 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 नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये याही सामन्यामध्ये घोंगावतंय. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा. यश म्हणजे पूर्णत्वाचा वसा. यश म्हणजे उमलत्या पंखांचं बळ. आणि यश म्हणजे अप्रतिम केलेला खेळ. जबरदस्त खेळतोय यश आपल्या संघासाठी. लागोपाठचे 2 आलेत. इथे तिसरा चेंडू अगदी आपण पाहूया अवांतर येताना पाहायला मिळेल. अजूनही संधी आहे षटकार हॅट्रिक पूर्ण करण्याची. इथं देखील अगदी आपण पाहूया आक्रमकता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया आउट ऑफ द पार्क पाठवलाय. धावा येतील 6. षटकार. 45. लागोपाठचा दुसरा आलाय. कारण मध्ये एक चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. इथे आता षटकार हॅट्रिक पूर्ण करणार का यश हे देखील पाहणं गरजेचं असेल. सूरज वरती केलं जाते फार मोठं आक्रमण. 45 धावा आहेत. षटकामध्ये 3 आलेत. परंतु इथे एक चेंडू डॉट होता हे देखील विसरून चालणार नाही. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने. हवाई फायर. षटकार हॅट्रिक पूर्ण आहे. षटकातील 4था षटकार. 3 षटकांचा खेळ संपला. 51 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर 7 चेंडू 32 धाव्यांची खेळी यशची देखील पाहायला मिळते. स्पर्धेतील दुसरं अर्धशतक यशचं पाहायला मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं असेल. 5 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेत. बॉल बॉक्स मधून टाकायचा आहे. तर शेवटचं षटक अनिकेत गायकवाड गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. हा चेंडू देखील अक्रॉस द बॅट परफेक्ट गॅप शोधलाय. इथे देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वैभव देखील आक्रमण करेल. धावा येतील 4. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक 55 धावा आहेत. एका बाजूने आग लावण्याचं काम नक्कीच यश मैदानाच्या आतमध्ये करतायत. तर आगीमध्ये तेल ओतण्याचं काम दुसऱ्या बाजूने वैभव देखील करताना पाहायला मिळतील. इथे सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जाईल. आणि तोपर्यंत अगदी आपण पाहूया 2 धावा इथं देखील यशस्वी येत आहेत. धावफलकावरती 57. 57 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम या मैदानावरती आपण पाहतोय. वडकी प्रीमियर लीग. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया शॉटम फुल केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला जाईल झेल. धक्का क्रमांक 4. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 57 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. महेश स्ट्राईकच्या दिशेने असतील. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजीसाठी. महेश ऑन स्ट्राईक. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. डिक्लेरेशन यार्डमध्ये चेंडू जातोय. एक धाव डिक्लेअर स्वरूपात येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 58 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पवारमाळा सुपर किंग संघ प्रथमता फलंदाजी करतोय. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत येथील. इथं 1 मोर सिंगल येताना पाहायला मिळते.
धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 59, 59 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहे. हा चेंडू याच्या बॅटमधून हवा यात्रेला पाठवलाय. आला जाईल एक बुलंदी प्रहार. षटकार यानंतरच्या मॅचचा होणारा टॉस आपण करतोय पांडवनगर वॉरियर्स विरोधामध्ये शिवशंभोनगर नाईट रायडर्स. यानंतरची होणारी मॅच आहे. एक डाव संपलाय. 4 षटकांमध्ये बनवल्या गेल्या धावा 65 धावा बनवल्यात. विजयासाठी 66 धाव्यांची गरज तळेवाडी योद्धा संघाला असणार आहे. आता विनंती करेल मी पवारमाळा सुपर किंग संघ मैदानाचा ताबा घ्या, क्षेत्ररक्षण साजवा. तर दुसऱ्या बाजूने तळेवाडी योद्धा आपली सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. पांडवनगर वॉरियर्स आणि शिवशंभोनगर नाईट रायडर्स बोथ कॅप्टन चला नाणेफेक आपण करतोय. पासष्ट धावा बनवल्यात. 66 धाब्यांचं टार्गेट नक्कीच जे पाहायला मिळत आहे. आता पवार बाळा सुपर किंग संघ नक्कीच मैदानाचा ताबा घेतील. एक जबरदस्त खेळला यश आपल्या संघासाठी. 8 चेंडू खेळला, त्यापैकी 6 षटकार त्याचे पाहायला मिळाले आणि 2 चेंडूंवरती 2-2 धावा. अगदी प्रत्येक चेंडूवरती धावा जमवण्याचं काम यशचं आपल्याला पाहायला मिळालं. सुरुवातीच्या काळामध्ये संघ थोडासा अडचणीत सापडला होता, परंतु अडचणीतून दिशा देण्याचं काम तिथे यशनी देखील केलेलं आपण पाहिलंय. परंतु आता या 66 धावा बनवणं देखील दुसऱ्या बाजूने तळेवाडी योद्धा संघाला गरजेचं असणार आहे. त्या धावा बनवल्या जाणार का, प्रश्नचिन्ह अजूनही आपल्या सर्वांच्या समोर असेल. टॉस देखील समोरच्या दिशेने होतोय. अगदी गणेशदादा मोडक आणि अमोलदादा मोडक यांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक होतीये. अखिल सर, टॉस आपण करतोय आणि तिथे टॉस देखील संपन्न होताना पाहायला मिळेल. टॉस का बॉस पांडवनगर वॉरियर्स संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर शिवशंभोनगर नाईट रायडर्स संघाला आमंत्रित केलंय प्रथमतः फलंदाजीसाठी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, आपल्यासाठी जे कोल्ड्रिंक्स ठेवलंय ते घेऊन जायचंय. दोन्ही संघांना विनंती आहे, बॅक साईडने येऊन जे कोल्ड्रिंक आहे ते घेऊन जायचंय. सर, सामना चालू करून घ्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना देखील पहिल्या क्रमांकाचा आजच्या दिवसभरामधला ऑन होतोय. एका बाजूने तळेवाडी उत्तर, दुसऱ्या बाजूने पवारमाळा सुपर किंग. 66 धाब्यांचं टार्गेट, 24 चेंडू 66 बनवायचे आहेत. धनंजय आणि प्रणव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू समोरच्या दिशेने नक्कीच विकेट केलाय. गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतंय. पहिल्या पहिल्या चेंडूवरती चेंडूवरती अग्रवाल. अग्रवाल. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 4. चौकार.
या अगोदरच्या डावाची सुरुवात आपण पाहिली षटकाराने झाली होती, ते याही डावाची सुरुवात चौकाराने धनंजय नक्कीच करताना पाहायला मिळत आहेत. हा देखील चेंडू, हा चेंडू इथे कमालीचा नो बॉल स्पीड लिमिट देखील आहे, हे विसरून चालणार नाही. धावफलक एका धावेने पुढे जाते, 5 धावा आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे चेंडू वरती बोटांची किमया करताना पाहायला मिळाले. यश गोलंदाज सज्ज आहेत. हा देखील चेंडू इथे आपलातून इथे पंचांकडे अपील आणि कॉट बिहाइंड विकेटची शिकार. तिसऱ्या पंचांकडे निर्णय, बॅटिंग रिव्ह्यू नक्कीच पाहायला मिळेल. अगदी मैदानाच्या आतमध्ये जे ऑफिशियल पंच आहेत, ऑनफिल्ड जो डिसिजन असेल तो नक्कीच तुम्ही डिक्लेअर करू शकता, कारण कॉट बिहाइंड साठी इथे कोणत्याच प्रकारची दाद नसणार आहे, याची देखील नोंद घ्या. आधुनिक क्रिकेट असलं तरी अगदी कॉट बिहाइंड सारखे छोटे छोटे विकेट, त्यासाठी अल्ट्रा एज देखील महत्वपूर्ण असते. अनेक आधुनिकता नक्कीच क्रिकेटमध्ये आहेत, त्या आधुनिकता अद्याप तरी आपल्यापर्यंत उपलब्ध नाहीये. त्यामुळे कॉट बिहाइंडची जी विकेट असेल, ऑनफिल्ड जो डिसिजन असेल तो मान्य करावा लागेल. याची एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस कटचा डिसिजन असेल त्याचा कुठलाही रिव्ह्यू कुठल्याही प्लेअरने घेऊ नका, कारण ते ऑन फील्ड जो अंपायर डिसिजन असेल तोच फायनल होईल. कारण आपल्याकडे इंटरनॅशनल मशीन सारखी कट सारखी इथे मशीन नाहीये, त्यामुळे ऑन फील्ड जो डिसिजन असेल तो डिसिजन फायनल होईल कटचा, एवढे लक्षात ठेवा. यश पुन्हा एकदा सज्ज होता, स्ट्राईकला देखील यश आहे. यश टू यश असं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल. आता नक्कीच कोणत्या यशला मैदानाच्या आतमध्ये यश मिळालं जाईल हे देखील पाहणं गरजेचं. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया, मिस टाइम शॉट आहे, पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, 1-2 टिपला जाईल झेल. इथे यशला परतावं लागेल. फलंदाज होतोय बाद, लागोपाठचा दुसराही धक्का आहे. दोन बाद 5 धावांवरती आहे. समीकरण अगदी आपण पाहूया, शेवटचे 120 धावा. विजयाची समीकरण आहे, कोण विजय धारण करणार. हा चेंडू आडवा बॅट काढलाय, क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया, चेंडूच्या पाठबरोबर धावतायत, चेंडू सरळ सीमारेषा फोडेल आणि इथं देखील चौकार. 4 धावा असतील, धावफलकावरती 9 धावा आहेत. हा चेंडू बॅकफुटवर मोठा फटका तर खेळलाय, आक्रमण आहे, चेंडू देखील जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 1 ऑफ द मॅक्सिमम बिग सिक्सर. सूरज मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करतायत, धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहूया, 15 धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत. आज देखील 6 सामने मैदानावरती नक्कीच खेळताना पाहायला मिळतील.
आज देखील महत्त्वपूर्ण मॅचेस, प्रत्येक संघाला विजय मिळवणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त जो संघ विजय धारण करेल त्याला मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्याची संधी, सुवर्ण संधी असणार आहे. परंतु संघ कोणते यासाठी येत्या 15 दिवसांमध्ये चुरशीच्या लढती या मैदानावरती होताना पाहायला मिळतील. 15 धावा आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिले षटक देखील संपले, तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज वैभव मोडाक. हा चेंडू अगदी आपण पाहूया, बोटा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रणवच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला. बॅट आणि संपर्क नाही, निर्धाव. इथे आक्रमण आहे प्रणवच्या बॅट मधून, चेंडू हवाई फायर. तिथे क्षेत्ररक्षक पाहावं आणि पाहत राहावं, खिलाडी के मस्तक पे दस्तक, बिग सिक्सर. धावफलक पुढे जाते, धावफलकावरती 21 धावा आहेत. शेवटच्या शिल्लक असते 16. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया उजव्या इष्टीच्या खूप दूरवरती राहतोय. पंच दंडित करतायत गोलंदाजाला. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22, वाईट बॉलचा इशारा तर आलाय. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने हलक्याच्या हाताने शेवटचे 15 चेंडू 42 धावींची गरज. हा चेंडू पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयास केला होता. इथे चेंडू डॉट. इथे आक्रमण आहे, आक्रमण आहे आणि याचबरोबर क्षेत्ररक्षक देखील धावताना पाहायला मिळते. 2 धावा येत आहेत. तिसऱ्या धावेसाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाईल. 6 आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. सेफ असेल तिथे अगदी कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तदनंतर धावा देखील वाचवल्यात. 4 धावा संघासाठी वाचवल्या जात आहेत. 26 धावा आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 चेंडू बनवायच्या, 40 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील वैभव. हा चेंडू पुन्हा एकदा सिंगल घेतले दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता चित्र्याची चपळाई पाहायला मिळाली. 2 धावा येतील. धावफलकावरती 28. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 28 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 चेंडू 38 बनवायचे आहेत. 12 चेंडूंमध्ये 28 आल्यात. 12 चेंडूंमध्ये 38 आता बनवायचे आहेत. इथे देखील हवाई फायर येताना पाहायला मिळेल. आक्रमण सूरज करतायत. धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती 34. आक्रमण आणि आक्रमण करणं देखील गरजेचं आहे. 3 चेंडू 16 धावेंची खेळी सूरजची पाहायला मिळाली आहे. तर 6 चेंडू 12 धावेंची खेळी दुसऱ्या बाजूने प्रणवची देखील आहे. शेवटच्या 11 चेंडू आता 32 धावा बनवायचे आहेत. 11 चेंडू 32 धावा. 32 धावा चेंडू बाजी मारणार. हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू पंच नक्कीच घोषित करतायत. कोणत्याच प्रकारची हालचाल ज्या चेंडूवरती होत नाही त्या चेंडूला नक्कीच पंच डेड बॉल घोषित करत असतात. आणि इथं डेड बॉलचा इशारा देखील आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत महेश. हा चेंडू देखील हलक्याच्या हाताने सिंगल डबलचं समीकरण. धावफलक पुढे सरसावेल. 36. 36 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 10 चेंडू बनवायचे 30. 10 चेंडू 30 धावेंची गरज. आक्रमण आहे. एक सिंगल येताना पाहायला मिळते. 37 रन. खरं तर या अगोदर देखील आपण चर्चा केली आहे. फलंदाज आणि गोलंदाजीच्या
जोरावरती नक्कीच सामने विजय होऊ शकतात, परंतु इथे क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती देखील अनेक सामने खेळावे लागतात. इथं धावांसाठी धाव तिसऱ्या धावेसाठी प्रयास आणि तदनंतर अगदी आपण पाहूया तिसरी धाव यशस्वी येताना पाहायला मिळेल. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 27 अपील करण्याचा पुरेपूर अधिकार नक्कीच खेळाडूंना पंचांकडे आहे, परंतु अपील फेटाळण्याचे तितकेच अधिकार पंचांना देखील दिलेले आहेत. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू असेल. पवारमाळा सुपर किंग संघाचा रिव्ह्यू आहे. नॉट आउट. 3 धावा इथे यशस्वी येताना पाहायला मिळतील. पवारमाळा सुपर किंग संघाचा रिव्ह्यू देखील लॉस होताना पाहायला मिळेल. शेवटच्या 8 चेंडू बनवायच्या 26 धावा. अर्थात 2 चेंडू षटकातील बाकी आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण समोरच्या दिशेने इथे देखील समीकरण नक्कीच अवलंबलं जात आहे. 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. धावा आहेत. शेवटच्या आता 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धावींची गरज. 66 धावींची गरज विजयासाठी आहे. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 22 धावा. आकाश गोलंदाजीच्या माध्यमातून पहिला धावफलकावरती 46 धावा. शेवटचे 5 चेंडू बनवायचे 20. 2 मोठाले इथे आक्रमण होत आहे. प्रणवच्या बॅट मधून हवा यात्रेला जाणारा एक बुलंदी प्रहार षटकार. धावफलकावरती 52 धावा आहेत. धावफलक पुढे जात आहे 52 धावा संख्येवरती. शेवटचे 4 चेंडू 14 धावा. शनोशनी रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 9 चेंडू 23 धाव्यांची खेळी प्रणवची आहे. जबरदस्त खेळ आहे. मॅच विनिंग पारी खेळणार का? एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. समर्थ शेवाळे या प्रेक्षकांनी कॅच घेतलाय, त्याला विनंती आहे पैसे न्यायला यायचे. हा चेंडू अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने आक्रमण आणि प्रणवला देखील इथे परतावं लागेल. फलंदाज होतोय बाद. शेवटच्या आताच्या 3 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. समर्थ शेवाळे या तुमच्यासाठी जे प्राइज आहे झेलचं ते प्राइज आपण वितरित करणार आहोत.
शेवटचे 3 चेंडू बनवायच्या 14 धावा. हा चेंडू समोरच्या दिशेने टर्निंग पॉइंट बिग फायर षटकार योगेशच्या बॅटमधून येईल. प्रणव या अगोदर नक्कीच आक्रमण करताना पाहायला मिळालं. आता वडिलांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. आक्रमण योगेश देखील करतायत. 58 धावा. शेवटचे 2 चेंडू बनवायचे 8 धावा. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच आल्यासरचे आक्रमण जणू काय मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन आलेत की काय. जबरदस्त खेळत आहेत. शेवटचे 2 चेंडू 8 धावा. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट. चेंडू धीर धाव. कमालीचा चेंडू येताना पाहायला मिळेल. शेवटचा एक चेंडू इथे काही अकराळ विकराळ भूमिका जर झाली तर हा सामना अजूनही विजय करू शकतात तळेवाडी योद्धाच. एखादा खराब चेंडू अजूनही सामन्यामध्ये रंगत आणू शकतो. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. हा चेंडू देखील इथे अगदी आपण पाहूया डॉट येताना पाहायला मिळेल. आणि याचबरोबर पवारमाळा सुपर किंग या सामन्यावरती विजय मिळवेल. परंतु जबरदस्त लढत तळेवाडी योद्धा संघाने देखील दिली. त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन. अगदी आपण पाहतोय दोनही संघ सर्व खेळाडू गावातील आहेत आणि चांगल्या खेळासाठी नक्कीच अगदी आपण पाहिले. हँडशेक नक्कीच करताना पाहायला मिळाले. आणि अगदी शिस्तप्रिय क्रिकेटची स्पर्धा कशी असावी याचं देखील प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. एक जबरदस्त खेळ करणारा 8 चेंडू 28 धावी खेळी आणि गोलंदाजी करताना 2 विकेट करणारा यश आज देखील ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. यश या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. यानंतरच्या दोन्ही टीम्सचे आता लवकर मैदानात घ्या. पांडवनगर वॉरियर्स क्षेत्ररक्षण करतील तर शिवशंभोनगर नाईट रायडर्स सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. यश आलाय ना. यश खेळाडूस मॅन ऑफ द मॅचचा किताब अमित मोडक जे मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीसाठी जे सौजन्य आहेत त्यांच्याकडून देण्यात येते. त्याचप्रमाणे सुशांतजी लडकत आणि अमित मोडक यांकडून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीचे सौजन्य आलेले. चला फलंदाज आतमध्ये या. बॉल चेक करून घ्या. त्याचप्रमाणे पांडवनगर वॉरियर्स आपल्या एका खेळाडूला बॉल चेक साठी तिथे थांबवा. एकच खेळाडू थांबतील. पंच दोन्ही संघाचे खेळाडू आल्यानंतरच बॉल द्या.